नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली जी काल झालेली जी प्रश्नपत्रिका होती, त्या प्रश्नपत्रिकेतले 26 ते 50 हे जे प्रश्न आहेत ते मागील व्हिडिओमध्ये आपण सोडवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 51 ते 75 एवढे प्रश्न सॉल्व्ह करूया. चला सुरू करूया. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कवायसाठी एका रांगेत जेवढी मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत. एकूण मुलांची संख्या 529 आहे. 529 हा कोणाचा तरी वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे सांगा मला. बरोबर सांगितलेला आहे. हा 29चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 29चा. म्हणून नाही, सॉरी, 23चा वर्ग आहे. म्हणून 23चा वर्ग आहे. म्हणून 23 रांगा आणि प्रत्येक रांगेत 23 मुलं असणार आहेत. पुढे सरळ रूप द्या. इथं भागिले चिन्ह आहे बघा. तर हे उलटून 35 येणार आहे आणि खाली 18 येणार आहे. तर 7 5 35 आणि 3 18. म्हणजे बघा आता काय राहिलं तुमचं, 203 अधिक 506 वजा 718. हे आपणाला सोडवायचं आहे. तर 18 छेद करावं लागेल बघा. तर 3 18 म्हणजे 6 2 12 होणार आहे. 6 3 18 म्हणजे 5 3 15 होणार आहे. हे अधिक चिन्ह आहे. 15 आणि 12 27 होणार आहे. 27 मधनं 7 गेले किती राहणार आहे? 20. 20 छेद 18 म्हणजे 10 छेद 9. असं कुठं आहे का? इथं आहे. 20 छेद 18. पुढे बघा, हा रूट आणि हा रूटच आहे दोन्ही. तर दोन्ही एकत्र येणार आहेत. तर ते रूट एक्सचा चौथा गुणुले वायचा चौथा होणार आहे रूटमध्येच. हां, तर ही वरचा अंशाचं जर बघितलं तर काय होणार आहे यातनं? एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर बाहेर निघणार आहे. खाली एक्स वाय. तर एक्स वायला हा एक्स वाय निघून गेला तर एक्स वाय शिल्लक राहणार आहे, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 9 मुलांची वय अनुक्रमे तर सरासरी विचारलेली. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एक्स व छेद 9 केलं तर किती येणार आहे? का 9 मुलं आहेत तर एक्स येणार आहे. एक्स इथं आहे. एक्स सगळीकडेच आहे. हे तर नाही आहे. आता 9 5 14 आणि 3 17 आणि 1 18 नाही गेला 17, 18 नाही गेला 17, 17 3 गेले 14, 14 5 गेले 9, 9 1 10, 10 नाही गेला 9, 9 छेद 9 1 येणार आहे, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 49 आहे. तर वर्तुळाकार बाग आहे. 4 पदरी कुंपण म्हणजे परीघ, 4 पदरी परीघ आपल्याला करायचं आहे. तर 7 त्रिज्या असेल तर आपलं किती असते? 44 असते. तर हे 7 पट आहे. 49 हा 7 पट आहे. तर 7 ने गुणलं तर 7 चोक 28. 2 7 चोक 28 29 30 308 येणार आहे. 308 आणि 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 40 रुपयाने. तर 4 पदरी गुणुले 4 गुणुले 40 160 येणार आहे. 308 गुणुले 160 येणार आहे. तर 160चा 1 शून्य जसा तसा. 16 8 2800 हातची आली 12. 16 1 0 0 आणि 16 आणि 12 28. 16 8 28 हातची आली 12. 16 आणि 12 28. 880 कुठे दिसते? कुठे दिसना. 16 0 0 सॉरी, हातचे 2 2 280 280 सगळीकडेच आहे. परत हात चाला 1 चौत्रिकाठीचे असणे 49 49,280. ते पहिलंच आहे. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाची माप आहे तर आपण काढूया. 4 आणि 2 6 एक्स आणि अधिक 36. तर चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील मापाची बेरीज 180 असते. तर तुम्हाला मी 36चा पाडा पाठ करायला सांगितला होता. तर 36 तिकडे वजा केलं तर 144 राहणार आहे आणि 24 सक्क 144 येणार आहे. तर त्या कोणांची माप किती? तर 24 2 48 आणि 10 58. 58 हा एक येईल आणि 24 चोक 96 आणि 26 96 आणि 26 122 एक येईल. आहे. तर हे दोन्ही सारखे आहेत बघा. तर हा सारखे म्हणजे हा 25 25. एक्सची किंमतच विचारली 25 आहे कारण हा अर्धा अर्धा आहे ना. सारखे सारखे दाखवल्यामुळे एक्स याच्या अर्धा अर्धा तो असतो.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? तर हे त्रिकूट आहे 8, 15, 17चं. 9, 40, 41 आहे आणि हे दोन्ही नाहीये, तिसरा आणि चौथा. खालीलपैकी कोणत्या माहितीवरून चौकोन रचना करणार आहे? चौरसाचा एक कर्ण दिला तरी सगळं काढता येतं, हे बरोबर आहे. शंभू चौकोनाचे 2 कर्णच महत्वाचे आहेत, त्याच्यावरही काढता येतो चौकोन. आयताची एक बाजू एक कर्ण दिला तर काढता येणार आहे. समांतरभुज चौकोनाची एक बाजू कर्ण दिला तर हे नाही काढता येणार. अँगल कितीचा घ्यायचा, बाजू दुसऱ्या बाजूची लांबी किती हे ठरवता येणार नाही, अँगल ठरवता येणार नाही. वैष्णवीकडे 4 ग्रोस खेळणी होते. एक ग्रोस म्हणजे 144 गुणिले 4 करूया आपण. 144 गुणिले 4 तर 14 चोक 56, 14 चोक 56, 560, 70 आणि 76, 576 खेळणी होती. 4 चोक 16, 40, 14 चोक 56, 57. त्यातील 18 तोडली आणि वाढदिवसाला तिने 78 खेळणी लहान मुलांना वाटली, तर 18 96 वाटली, तर किती राहिले? तर डझन मध्ये काढायचं 0. तर 57 मधनं 9 गेले तर 48, 480 भागिले 12, 12 चोक 48, तर 40 डझन राहिलेली आहेत. पहा आकृती काढतोय. चौरसाला आतील बाजूने स्पर्श करणार, तर ही एक भाग असेल तर बाजू त्याची 2 भाग असेल, अशी अख्खी 2 भाग म्हणजे इथली 2 भाग. तर त्रिज्या जी आहे ती 1 भाग आणि बाजू जी आहे ती 2 भाग, एकाच 2. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 124.74 चौरस मीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती 7 असेल तर 44 परिघ असतो आणि 154 असतो, म्हणजे 7 पेक्षाही कमी पाहिजे. तर 7 पेक्षा कमी क्षेत्रफळ आहे, याचा अर्थ 44 पेक्षा कमी. आणि आपलं 3.5 असेल तर 22 असतं आणि 38.5 असतं. बघा अर्ध झालं तर इतकं एकदम चौपट खाली झालेलं आहे. हे थोडं थोडं जवळच आहे, 154 ला थोडं जवळ आहे, म्हणून मी काय करतो 396, 396, 229, 29 करणार. पुढे एका गोलाकार फुग्यामध्ये 7234 सेमी एवढी हवा भरलेली. तर गोल फुगा आहे, फुगा म्हटलं की तुम्हाला 4/3 पाय आर क्यूब आठवलं पाहिजे. याची किंमत मी तुम्हाला 4.19 सांगितलेली आहे. आता आर घन करायचं आहे. आता बघा हे काय व्यास आहे, मग 18चा घन खूप मोठा लट होईल, 12 म्हणजे 6, 6चा घन 216 होणार आहे. 216 ने 4 ला गुणलं तर किती होणार आहे? काय होणार आहे तेव्हा? 800 होईल. हे बी उत्तर नाहीये. 32 ला किती होणार आहे? 16. 16चा घन किती होणार आहे तुमचा? 4096 होणार आहे. 4096 आणि 4000 ला 4 ने गुणलं तर 16000 होणार आहे. हे पण नाही, 24. 12, 12चा घन 1728 येणार आहे बघा, आणि 17 चोक 68 आणि 28 ने गुणलं तर हे जवळपास तिथे येणार आहे, म्हणून हे उत्तर आहे. असं हे लॉजिकली सोडवायचं गणित आहे. 2.5% फ्रॅक्शन तुमचं मी पाठ करून घेतलेलं आहे. 2.5% फ्रॅक्शन तुम्हाला सगळ्याला सांगितलेलं आहे. किती असतं? 140 म्हणजे 2.5%. 140 म्हणजे किती असतं तुमचं? 2.5%. 40 वर्षात. त्याच्यामुळे उत्तर किती येणार आहे? दुप्पट 40 वर्षात. मल्हारने 25 रुपये शेकडा दराने 25 डझन आंबे विकत घेतले आणि ते 32 रुपये शेकडा दराने विकले, तर 25 रुपयाची वस्तू 32 ला विकलेली, 7 रुपये नफा झालाय, तर 100च्या वस्तूला किती होणार आहे? बघा 25 चोक 100, 4 7 28% एक्स्ट्रा होणार आहेत नफा. 2 लगतच्या धनपूर्णांकाची बेरीज किती आहे? 89 आहे. लगतचे पूर्णांक आहेत, पूर्णांक म्हटलेले, धनपूर्णांक किती असणार आहे तुमचा? 44 दुने 88 45, किंवा भागिले 2 केलं तर कळतं आपल्याला की 44 आणि 45, मोठा कोण? 45. ऑप्शन बघूनही कळतं. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे, तर असं असेल तर अधिक 1 केला की मधल्या संख्येचा वर्ग मिळतो. तो 196 कोणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. ती मधली संख्या 14, तर छोटी संख्या 13 आणि मोठी संख्या 15 आहे. तर 2 विषम संख्यांची बेरीज किती? 14 दुने 28च करायची असते. 13 आणि 15 28. 4 संख्या प्रमाणात असेल तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार असतो. साहित्रिक 18, तर ही काही मॅच होणार नाहीये. 16 96 12 96 झालं मॅच.
16 96 आणि 12 96 दोन्ही मॅच झालेले. एका कोणाचे माप काटकोनापेक्षा 15 ने कमी म्हणजे 90 पेक्षा 15 ने कमी म्हणजे 75 येते. 75 हा कुठला कोण आहे, कुठल्या प्रकारचा? तर लघु कोण आहे. आकृतीमध्ये तुम्हाला हे प्रमेय मी शिकवलेला आहे किंवा सांगितलेला आहे की व्यास जो आहे, व्यास आणि इकडे कुठेही वर्तुळावरती असा अँगल जर तयार झाला तर तो 90 डिग्री असतो. दोन्ही व्यासाच आहे त्याच्यामुळं 90 डिग्री आहे, 90-90. आता बघा हे विशाल वर्तुळखंड आहे. आता असा विशाल वर्तुळखंड आहे तर हा कोन जो आहे तो कोन कसा येणार आहे? कमीच येत असतो तो नेहमी, म्हणजे लघु कोन येत असतो. किती येत असतो? लघु कोन येत असतो. विशाल वर्तुळामध्ये विशाल वर्तुळखंडातील कोन लघु कोन असतो आणि लघु वर्तुळखंडातला बघा ना, आता लघु वर्तुळखंडातला आता जर असा टाकला तर तो विशाल कोन असतो, उलट असतं. एका त्रिकोणाचे गुणोत्तर 2 3 4 आहे तर सर्वात लहान व मोठ्या कोणांची बेरीज किती? 4 आणि 3 7 आणि 8 9 होणार आहे. 9 होणार आहे की नाही? आपला त्रिकोण 180चा असतो, बरोबर की नाही? 9 ने भागलं तर किती? एका कोणाचं माप 20 आहे. 20 चोक 4 आणि 2 6, 6 गुणिले 20 बेरीज किती येणार आहे? 120 येणार आहे. हा 4 आणि 2 6 बेरीज केली मी अशी. तुम्ही असंही काढू शकता, हे 80, हा 40, हा 60. असत्य विधान विचारलेले तुम्हाला 73. अत्यंत सोपा भाग आहे. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर क्षेत्रफळ दुप्पट. क्षेत्रफळ हे वर्ग असतं. दुप्पट 2चा वर्ग 4, 4 पट व्हायला पाहिजे, 4 पट. चुकलेलं आहे, पहिलंच असत्य आहे, हेच उत्तर आहे. चौरसाची बाजू दुप्पट केली तर 4 पट, चौपट. लांबी दुप्पट केली, बघा हे दुप्पट केली आणि रुंदी पण दुप्पट केली तर हे 2 पट दुप्पट केली तर किती होणार आहे क्षेत्रफळ? आपण एक गणित घेऊन बघू ना. 2 आणि 3 आहेत, आता क्षेत्रफळ 6 आहे. आता दुप्पट दुप्पट करून बघू. 4 आणि 6 दुप्पट दुप्पट, तसा आहे 24, चौपट झालं बघा. चौपट आहे का? चौपट आहे. खाली आहे तसंच, असं आयडिया करून बघायचं. ठीक आहे, आपण बघूया आलेख कुठला आहे. इथे 100 बरोबर 10% दिले म्हणजे, आणि विभाजित आलेख आहे बघा. कसला आलेख आहे? विभाजित आलेख आहे. प्रश्न वाचूया. सोबत दिलेला स्तंभ आलेख कोणता प्रकारचा आहे? तर हे असं विभाजित आहे. जोड कसा असतो? असा चिटकून असतो जोड, तर जोड नाही. साधा स्तंभ आलेख म्हणजे सिंगल असतो आणि शतमान म्हणजे पर्सेंटेज असतं. तर शतमान पण आहे, पर्सेंटेज पण दिलं इथं. 100 मी बरोबर 10% दिलंय ना. प्रमाणातच फसवलंय. 2 पर्याय दिलेत. ओके. मोर्शी गावातील जगलेल्या झाडाची, जगलेली झाडं कुठली? काळी आहेत का पांढरी आहेत? जगलेली काळी आहेत. आणि मोर्शी कुठलं आहे? 2 नंबरचं. 60% जगलेली आहेत. किती टक्के जगलेली आहेत? हा 60%. इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.